आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे 35 खासदार आज मुंबई दौऱ्यावर सिद्धिविनायक मंदिर, मनी भवन आणि चैत्यभूमीला भेट देणार, तर संध्याकाळी 4:30 वाजता रंगशारदा इथे सत्कार समारंभ। विशाळगड हिंसक घटनेच्या प्रकरणावर आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी। विशाळगडावरील बांधकामं तोडण्याला स्थगिती देण्याची याचिका दाखल। न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि फिरदोश पुनावालांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। पूजा खेडकर अजूनही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्कामी। विश्रामगृहाची बुकिंग उद्या सकाळपर्यंत वाढवली। पूजा खेडकर आज संध्याकाळपर्यंत पुणे किंवा दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता। बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाईची मागणी। पूजा खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक। विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार। राज्यामध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना आता 18,000 रुपये मानधन मिळणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याबाबत दिले निर्देश। यंदाच्या वारी सोहळ्यामध्ये 14 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांवर यशस्वी उपचार। आरोग्य विभागाकडून निघालेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या माध्यमातून उपक्रम राबवला। विचारांना दाबणाऱ्या राजसत्ता धर्मसत्ता जेव्हा अस्तित्वात असतात तेव्हा त्यांना कलाकारांची भीती वाटते। सांगलीमधल्या एका कार्यक्रमात अनिसच्या हमीद दाभोलकरांचं प्रतिपादन। रोहा दिवा मेमूच्या वेळापत्रकामध्ये बदल। रोहा इथून सुटणारी 4:30 ची गाडी आता दुपारी 3:55 सुटेल आणि दिवा इथे संध्याकाळी 7:25 च्या ऐवजी 6:50 पोहोचेल। उद्यापासून हे वेळापत्रक लागू होईल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पावसाची हजेरी। दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाच्या जोरदार सरी। दरम्यान आज रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट।